सो हे गाइज, वेलकम बैक टू द ब्लॉग स्पॉट। गारीन बिनभरोशी भोंग्यांचा आवाज कानाचे शुद्ध पडदे पारत होता। लोणावल्याच्या हायवेवर 400 गाऱ्यांमध्ये आमची एकच गाडी बोंबलत चालली होती। पक्या बॉम्ब मारत मारत ड्रायव्हर दादांनी गाडी बोगद्यान घुसवली। बोगद्यान घुसवल्यावर आमची भोगदेगिरी चालू झाली। न मग भोगद्यांशी बाहेर पडलो तर पोटान आत्र्यांनी फायटिंग सुरू केली। का तर भुका लागल्या। तर मग आत्रे मला बोलले, तुझी भोगदेगिरी बंद कर ना, आम्हाला कुठेतरी जेवायला ने। न मग गाडी थांबवली ना, हॉटेल नवरत्न मध्ये आत्र्यांच्या जीवाला शांती द्यायला गेलो। हॉटेल मध्ये घुसलो, आमच्याच गाडीतल्या लोकांनी 14 टेबलवर कब्जा केलता। मीनी जाऊन उपाशी पोटी 15व्या टेबलची रिकामी जागा भरून टाकली न, खुर्चीला गरम केली। मग मेन्यू कार्ड मध्ये आयटम बघायला लागलो। डोक्यान विचार पडला मागवायचा क। मग पोटातून आत्र्यांचा आवाज आला, वासार्या चिकन हंडी मागव, चिकन हंडी। आला चिकन हंडी ऐकूनशी मना भरली थंडी। मग हंडीची प्राइस बघून टाकला गाजवायला लागलो न, माझ्या आत्र्यांचं ऐकून हंडीने रोट्या मागवल्या। मग मांग बघितलं तर IPL मॅच चालू होती। श्रेयस अय्यरला पका घाम आलता। मग दीपिका बोलली ड्रिंक इट अप। मग मी बोललो इकडे लढाई चालू ह, आता मी पण लढाई चालू करतो, तू चप। बिमट्याने हाणली हंडी न, कोंबरीची कारली मांडी। मग मी पहिला घास मारला न, माझी उराली थंडी। मग हळूहळू कोंबरीला मुख समाधी देऊन टाकली। हंडी संपन्न करस महा। हंडी संपन्न करून रिसेप्शनला गेलतो बिल भरायला। बिल भरून झाल्यावर श्रेयस अय्यरला गेलो आधार द्यायला। त्याला पण बरा वाटला। मग निघालो गारीन बसायला। नवरत्नाला निरोप दिला ना, आत्र्यांसोबत आराम केला। मग ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करा।